डायना पेंटे आपण बघितली तर अशी अभिनेत्री की जिने एकाच चित्रपटातून धुमाकूळ घातला होता। सुपर मॉडेल डायना पेंटे तिच्या टू डाय फॉर लुक्स आणि नैसर्गिक अभिनय कौशल्याने पटापट स्टारच्या लिस्टमध्ये सामील झाली होती। पण ही झटपटमध्ये स्टार बनलेली अभिनेत्री आता कुठेच का दिसत नाही? असं काय झालं की डायना पेंटेला पुन्हा चित्रपट मिळाले नाहीत? स्लीपर हिट कॉकटेलने तिला झटपट प्रसिद्धी तर दिली आणि तिच्यावर ऑफरचा भडीमार सुद्धा होणार अशीच सर्वांची अपेक्षा होती। तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो या गाण्यात तर ती कमाल दिसले। डायनाचा लुक असू दे, त्याचबरोबर डायनाचं सॉफ्ट बोलण्याचं स्किल असू दे, यावर सगळेजण फिदा होते। त्या चित्रपटाची खासियत अशी होती की दीपिका एका साईडला होती, त्यासोबतच डायना एका साईडला। दीपिकाचा हॉट आणि कूल लुक होता, त्यासोबतच डायनाचा मात्र अगदीच शाय लुक होता। तरी सुद्धा डायनाने मजल मारली होती। डायनाचा सुद्धा अभिनय सर्वांना तितकाच आवडला होता जितका की दीपिकाचा। दीपिका ऐवजी डायना सारखी पर्सनॅलिटी असणारी मुलगी आपल्या आयुष्यात हवी असं अनेकांना वाटत होतं। त्याचबरोबर याच तरुणीला म्हणजेच डायना पेंटेला अजून चित्रपट मिळतील ही तर सर्वांचीच अपेक्षा होती। पण आतापर्यंत असं काहीच घडलं नाही। डायनाने यानंतर काही वेब सिरीज मध्ये, काही चित्रपटांमध्ये काम केलं, पण तितकंसं काही प्रसिद्धीस आलं नाही। डायना आतापर्यंत अनेक वेब सिरीज मध्ये आणि चित्रपटांमध्ये सुद्धा दिसलेली आहे, पण डायनाचा त्यावेळेचा लुक आणि आताचा लुक इतकासा फरक नसला तरी डायनाचा अभिनय कौशल्य मात्र बदललेला आहे। थोडासा अभिनय त्याचा फरक आलेला आहे आणि त्यामुळेच डायनाला कदाचित अजून भूमिका मिळतील असं वाटलं जातं। पण सध्या बघायला गेलं तर बॉलिवूडमध्ये बाहेरच्या लोकांना एंट्री मिळणं थोडंसं अवघड होत चाललंय असं सुद्धा दिसतंय। याबद्दल अनेक अभिनेत्री सहसा बोलत नाहीत, पण काही कंगना रनौत सारख्या अभिनेत्री आहेत ज्या स्पष्टपणे हे मत मांडतात की नेपोटिझममुळे बाहेरून येणाऱ्या कलाकारास काम मिळत नाही आणि त्यामुळेच त्यांचे स्टार किड्स मोठे होतात आणि खरंच ज्यांच्यामध्ये अभिनय कौशल्य आहे ते मात्र चांगले अभिनेते किंवा अभिनेत्री असून सुद्धा त्यांना म्हणावं तशी प्रसिद्धी, त्याचबरोबर म्हणावं तसं काम मिळत नाही। प्रत्येकाला त्याच्या कामाबद्दल ॲप्रिशिएट केलं पाहिजे असं सुद्धा कंगनाचं मत आहे। पण तुम्हाला यावर काय वाटतं? डायना पेंटे सुद्धा याच चक्रात अडकले असेल का? पण सध्या बघायला गेलं तर अभिनय क्षेत्र एका बाजूला आणि मॉडेलिंग करिअर एका बाजूला, तर डायना पेंटे मात्र मॉडेलिंग करिअर मध्ये सध्या चांगल्या स्थानावर आहे। अनेक मॉडेलिंग शो त्याचबरोबर फॅशन वीक मध्ये आपल्याला डायना पेंटे दिसते। तिच्या लुक्सची जादू चाहत्यांच्या मनावर उमटतेच, त्याचबरोबर प्रत्येक फॅशन वीक मध्ये डायनाचा काहीतरी वेगळा आणि हटके अंदाज असतो। डायना तुम्हाला अभिनय क्षेत्रात जास्त आवडेल की मॉडेलिंग क्षेत्रात हे तुम्ही कळवा। जर तुम्ही तिचे चाहते असाल तर तिचा कोणता चित्रपट आणि कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे कळवायला विसरू नका। त्याचबरोबर अशा स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।